सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठीच माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये गेले अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन सावंत यांनी धुळ्यात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत केली आहे। कोणाच्याही जाण्याने पक्ष संपत नाही, थांबत नाही, त्यामुळे काँग्रेस येणाऱ्या काळात पुन्हा नव्या उमेदीने उभे राहून यश संपादन करेल असा विश्वास सचिन सावंत यांनी यावेळी व्यक्त केलाय। आढावा बैठकीला काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 3 पिढ्यांपासून काँग्रेसची एकनिष्ठ असलेले माजी आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडत नुकताच भाजपचं कमळ हाती धरलंय। त्यामुळे काँग्रेसला नवं संजीवनी देण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन सावंत यांनी धुळ्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची काँग्रेस भवन येथे आढावा बैठक घेतली आहे। या बैठकीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच सावंत यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका देखील केली आहे। यावेळी काँग्रेस पक्षात इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश देखील केलाय। यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन सावंत, खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, माजी खासदार बापू चौरे, नगराळे पितांबर महाले, साबिर शेख, मुझफ्फर हुसेन, रमेश श्रीखंडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इतिहास सांगतो की राजाशिवाय सैन्य लढलं होतं आणि औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नाही, स्वराज्य जिंकता आलं नाही, हे आपण पाहतोय। त्यामुळे ज्यांची गरज आहे ते सगळे आमच्या बरोबर आहेत आणि त्यातनंच पुढच्या कालावधीमध्ये सामान्यातलं सामान्य वर्गामधलं आलेलं नेतृत्व या मोठ्या दिग्गजांचा मोठ्या फरकानं पराभव करेल, कारण जनता आमच्या पाठीशी उभी राहील। ज्यावेळेला जनता ज्याच्या बरोबर असते तोच हिरो असतो हे लक्षात घ्या, आणि ते सगळे हिरो आमच्या बाजूला असणार आहेत पुढच्या कालावधीमध्ये। त्यामुळे आज मी सांगून चाललेलो आहे की पुढच्या कालावधीमध्ये यांच्याकडे गेलेले सगळे ते विचार न घेता गेलेले आहेत, स्वतःचे साम्राज्य वाचवायला तिकडे गेलेले आहेत। आमच्याकडे विचारांनी समृद्ध असलेले लोक आहेत, त्यांच्यामधलाच एक कार्यकर्ता प्रत्येक मतदारसंघामध्ये उठेल आणि या सगळ्यांना धरणी दाखवेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद, पहिली गोष्ट अशी की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढावं अशीच आमची मानसिकता त्या ठिकाणी आहे, याच्यात काही शंका नाही। परंतु खऱ्या अर्थानं जर विचार जो आहे तो काँग्रेसचा विचार या महाराष्ट्रामध्येच नाही देशामध्येच असला पाहिजे, सर्वधर्म समभावाचा विचार असेल किंवा त्याचबरोबर ज्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा समतावादी विचार आहे तो विचार महत्त्वाचा अधिक आहे। त्यामुळे त्या विचारांशी साधर्म्य जर कोण ठेवत असेल तर आमचं त्यांचं स्वागत आहे। पण तो त्यामध्ये काही जर अशा पद्धतीची काही घटना घडत असतील किंवा अशा पद्धतीची काही संघटना ज्यांचा विचार याशी साधर्म्य नसेल त्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी आमच्या मनामध्ये आक्षेप निश्चित असतील। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।